तर नाशिक जिल्ह्यामध्ये बागलाण तालुक्यात जोरदार वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि पाऊस झालाय। यावेळी बागलाणमधील नवे निरपूरमध्ये नारळाच्या झाडावरती वीज कोसळली आणि त्यामुळे झाडानं अगदी पेट घेतला होता। सुदैवानं कुठलीही जीवितहानी आज झाली नाहीये। त्याची दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय। राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सध्या पावसाचा तडाखा बसताना दिसतोय। नाशिकमध्ये सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून पाऊस बरसतोय आणि असाच काहीसा प्रकार कालही घडला। काल जेव्हा अवकाळी पावसाचा तडाखा नाशिकला बसला तेव्हा बागलाणमध्ये एका नारळाच्या झाडावरती वीज कोसळली होती आणि त्यामुळे झाडानं पेट घेतला होता। तीच दृश्य साम टीव्हीवरती आपण पाहतोय। मात्र थोडक्यात अनर्थ टळलेला आहे, कारण की ही आग वरती लागली होती, ती जास्त पसरली नसल्यानं आणि झाडाखाली कुणीही नसल्यानं मोठा अनर्थ टळलेला कळतोय। राज्यात जो अवकाळी पाऊस होतोय त्याचा खरं तर शेती पिकांवरती मोठा परिणाम होताना दिसतोय। काढणीला आलेलं पीक किंवा काढून ठेवलेला कांदा या सगळ्यांना या अवकाळी पावसाचा तडाखा बसताना दिसतोय।